नमस्कार मित्रमैत्रिणींनो. तुम्ही कधी असा विचार केला आहे का की तुमच्या घरातल्या वस्तू ह्या फक्त जागाच नाही तर तुमचा वेळ, तुमचा पैसा आणि ऊर्जा तसंच तुमची मनःशांतीही व्यापून टाकत आहेत. बऱ्याच लोकांना असं वाटतं की माझं घर थोडंसं अस्ताव्यस्त आहे, थोडासा पसारा आहे त्यात, पण त्यात काय एवढं. पण खरं सांगायचं तर घरातला पसारा हा फक्त दिसणारा प्रश्न नसतो. तो हळूहळू तुमच्या संपूर्ण आयुष्यावर परिणाम करायला लागतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिक्लटरिंग न केल्यामुळे होणाऱ्या नुकसानांबद्दल बोलणार आहोत. चला तर मग झटपट पाहूया. पहिली गोष्ट म्हणजे तुमचा सर्वात मौल्यवान वेळ वाया जातो. एका दिवसामध्ये तुम्ही किती वेळ वस्तू शोधण्यात घालवता? कधी मोबाईलचा चार्जर असेल, कधी घराची चावी असेल, एखादं महत्वाचं बिल असेल, कागदपत्र असेल किंवा कपाटातला एखादा ड्रेस असेल किंवा मुलांच्या शाळेची एखादी वस्तू असेल. प्रत्येक वेळी आपण स्वतःला म्हणतो की इथेच तर ठेवली होती, कुठे गेली आता. 1-2 मिनिटं वाटणारी ही शोधाशोध वर्षभरामध्ये अनेक तासांमध्ये बदलते. आणि विचार करा, हा वेळ तुम्ही स्वतःसाठी, कुटुंबासाठी किंवा एखादी नवीन गोष्ट शिकण्यासाठी वापरू शकला असता तर. मित्रमैत्रिणींनो, डिक्लटरिंग म्हणजे फक्त वस्तू कमी करणे नाही तर तुमचा वेळही परत मिळवणं आहे. दुसरा पॉइंट म्हणजे घर भरलेलं असेल तर मनही भरलेलं वाटतं. तुम्ही कधी स्वच्छ मोकळ्या हॉटेल रूम मध्ये किंवा एखाद्या नीटनेटक्या घरात गेला आहात का? तिथे गेल्यावर मनाला शांत वाटतं. आणि उलट जिथे प्रत्येक टेबलावर वस्तू, प्रत्येक कोपऱ्यामध्ये बॉक्स आणि कपाटातून बाहेर पडणारे कपडे किंवा कपाटातून बाहेर येणारे कपडे असतील तर अशा वातावरणामध्ये काही वेळाने मन नकळत थकायला लागतं. आणि याच कारणामुळे अनेक मानसशास्त्रज्ञ सांगतात की व्हिज्युअल क्लटर म्हणजेच डोळ्यांसमोरचा पसारा हा मानसिक ताण वाढवू शकतो. आपल्याला कारण समजत नाही, पण मन सतत अस्वस्थ राहतं. जिकडे पाहावे तिकडे पसारा, जिकडे पाहावे तिकडे अडगळ आणि जिकडे पाहावे तिकडे फक्त वस्तू कोंबलेल्या असतात. या गोष्टींमुळे चिडचिड होते. तिसरा पॉइंट म्हणजे साफसफाई दुप्पट कठीण होते. अनेक बायका असं म्हणतात की मी दिवसभर साफसफाई करत असते, पण घर काही स्वच्छ दिसतच नाही. मग याचं कारण काय असेल बरं? धूळ नाही, कामचुकारपणाही नाही, तर जास्त वस्तू. कारण तुम्हीच विचार करा, जेवढ्या जास्त वस्तू तेवढी जास्त धूळ बसणार, तेवढं जास्त आवरावं लागणार आणि तेवढाच जास्त थकवा जाणवणार. कधी कधी आपण घर साफ करण्यापेक्षा वस्तू इकडून तिकडे हलवत असतो फक्त. आणि म्हणूनच स्वतःला हा प्रश्न विचारा की मला खरंच इतक्या वस्तूंची गरज आहे का? चौथा पॉइंट म्हणजे तुम्ही नकळत पैशांचं नुकसान करत असता. हे नुकसान अनेक जणांना जाणवत देखील नाही. समजा तुमच्या घरामध्ये आधीपासूनच सेलो टेप आहे, पण तो सापडत नाही वेळेला आणि म्हणून तुम्ही नवीन आणता आणि नंतर जुना सापडतो. आणि हीच गोष्ट कात्री असेल, बॅटरी असेल, चमचे असतील, एखादी स्टेशनरी असेल, कपडे असतील, अशा कितीतरी वस्तूंबाबत होत असते. म्हणजेच पसारा आपल्याला गरज नसलेल्या खरेदीकडे ढकलतो. म्हणून डिक्लटरिंग म्हणजे फक्त जागा मोकळी करणं नाही, तर अनावश्यक खर्चही थांबवणं. पाचवा पॉइंट म्हणजे घर मोठं असूनही लहान वाटायला लागतं, कमी पडतं. बरीच लोक असं म्हणतात की आमचं घर लहान आहे आणि म्हणून पसारा होतो, वस्तू ठेवायला जागाच नाही घरात. पण प्रत्येक वेळी समस्या ही घराच्या आकाराचीच नसते. कधी कधी समस्या ही असते अनावश्यक वस्तूंची. मला सांगा, ज्या वस्तू वर्षानुवर्ष वापरल्या जात नाहीत, पण त्या वस्तू आपल्या घरातील मौल्यवान जागा व्यापून बसलेल्या असतात. आणि जेव्हा त्या कमी होतात तेव्हा त्या छोट्या घरामध्ये पण मोकळेपणा जाणवतो. श्वास घ्यायलाही हलकं वाटतं. मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला एक छोटंसं चॅलेंज देते. आजच घरातला एक छोटा ड्रॉवर, एखादा शेल्फ किंवा एखादा छोटासा बॉक्स निवडा आणि फक्त 15 मिनिटं द्या. आणि 3 प्रश्न स्वतःला विचारा की मी ही वस्तू खरंच वापरतो का? मागच्या एका वर्षामध्ये तिचा किती उपयोग मी केला आहे? आणि ही वस्तू माझं आयुष्य सोपं करते की फक्त जागा व्यापते? आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की किती अनावश्यक न लागणाऱ्या वस्तू आपण फक्त सवयीने जपून ठेवतो. मित्रमैत्रिणींनो, डिक्लटरिंग म्हणजे फक्त घर स्वच्छ करणं नाही, ते म्हणजे तुमचा वेळ वाचवणं, तुमचा ताण कमी करणं आणि तुमचे पैसे वाचवणं आणि तुमच्या घरामध्ये पुन्हा शांतता आणणं, तुमची चिडचिड कमी करणं.
विनाकारण एखादं काम वारंवार करावं लागणं, यातून मुक्तता होणं. मित्रमैत्रिणींनो, आतापर्यंत आपण पाहिलं की घरातला पसारा आपला वेळ, आपला पैसा आणि आपली ऊर्जा कशी वाया घालवतो. पण आता मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगणार आहे. डिक्लटरिंग न केल्याचं सर्वात मोठं नुकसान हे कपाटात किंवा ड्रॉवर मध्ये होत नाही, तर ते आपल्या मनात होतं. हो, घरातला पसारा हळूहळू आपल्या विचारांवर, निर्णयांवर आणि आपल्या नात्यांवरही परिणाम करू लागतो. चला पाहूया कसं ते. पहिला पॉइंट म्हणजे तुमचं मन हे सतत गोंधळलेलं राहतं. तुम्ही कधी असं अनुभवलेलं आहे का की घरात सगळं अस्ताव्यस्त असताना, सगळा पसारा गोंधळ असताना काहीच काम करावंसं वाटत नाही किंवा कुठून सुरुवात करावी आवरायला हेच कळत नाही. कन्फ्युजन वाढतं. इतकं मोठं काम करायला, इतका पसारा आवरायला मन म्हणतं आज राहू दे, उद्या करू. पण तो उद्या अनेकदा येतच नाही. कारण घरातला पसारा हा आपल्या मेंदूला सतत एक संदेश देत असतो. अजून खूप काम बाकी आहे आणि त्यामुळे आपण आराम करत असलो तरी मन शांत राहत नाही. काहीच केलं नाही तरी थकवा जाणवतो. यालाच मानसिक ओझं असं म्हणतात. आणि म्हणूनच बरीच लोक असं म्हणतात, घर आवरल्यावर मनही हलकं वाटतं. आणि माझ्या मैत्रिणींना याचा अनुभव असेलच. दुसरा पॉइंट म्हणजे तुमची एकाग्रता कमी होते. तुम्ही एखादं पुस्तक वाचायला बसला आहात किंवा मोबाईलवर काही महत्वाचं काम करायला बसला आहात किंवा ऑफिसचं काही काम लॅपटॉपवर करायला बसला आहात किंवा शांतपणे चहा घ्यायचा विचार करत आहात. पण नजरेसमोर कपड्यांचा मोठा ढीग पडला आहे, टेबलावर वस्तू अशा अस्ताव्यस्त पडलेल्या आहेत, सिंक हे भांड्यांनी भरून गेलेलं आहे आणि मन पुन्हा त्या कामांकडे जातं. शरीर एका ठिकाणी असतं पण मन सतत इकडून तिकडे फिरत राहतं. म्हणून अनेक लोकांना कॉन्सन्ट्रेट करण्यात अडचण येते, लक्ष केंद्रित करण्यामध्ये अडचण येते. घरातली मोकळी जागा ही फक्त घराला नाही तर आपल्या विचारांनाही मोकळेपणा देते. तिसरा पॉइंट म्हणजे घरामध्ये अनावश्यक वाद वाढतात, विनाकारणच वाद होतात. घरामध्ये हा संवाद किती वेळा होतो? माझ्या चाव्या कुठे ठेवल्या आहेत? हे कपडे अजून इथेच का पडले आहेत? ही वस्तू कोणी इथे ठेवली? अशा छोट्या छोट्या गोष्टींवरून सुरुवात होते आणि मग वातावरण तणावपूर्ण बनतं. खरं तर भांडण हे वस्तूंवर नसतं, तर त्या वस्तूंमुळे निर्माण झालेल्या त्रासावर असतं. मैत्रिणींनो, जेव्हा घरामध्ये प्रत्येक वस्तूची जागा ठरलेली असते, तेव्हा अशा छोट्या छोट्या कारणांवरून होणारे वाद सुद्धा कमी होतात. तुम्ही तुमच्या आजूबाजूला हे ऑब्झर्व करा, निरीक्षण करा. ज्या घरामध्ये जास्त पसारा असतो, ज्या घरामध्ये जास्त अडगळ असते, अशा घरामध्ये जास्त वाद होतात, जास्त भांडणं होतात. अशा घरातील माणसं ही जास्त चिडचिड करत असतात किंवा सतत चिडचिड करत असतात. ऍज कम्पेअर टू ज्या घरामध्ये सगळ्या वस्तू ह्या व्यवस्थित ठेवलेल्या असतील. प्रत्येक वेळीच असं नाही, पण शक्यतो व्यवस्थित ठेवलेल्या असतात, कमी पसारा असतो आणि कमी वस्तू असतात. अशा घरामध्ये भांडणं, किरकिर कमी होते. कारण आपल्याला सगळीकडे क्लटर दिसत नाही आणि मन शांत असतं, मनाला फ्रेश वाटतं. चौथा पॉइंट म्हणजे तुम्ही नवीन गोष्ट सुरू करण्यापासून मागे पडता. किती जणी असं म्हणतात की योगा सुरू करायचा आहे, ऑनलाईन काहीतरी शिकायचं आहे, युट्यूबचं चॅनल चालू करायचं आहे, वाचायची सवय लावायची आहे. पण मग हा विचार येतो की आधी घर आवरते आणि ते आवरतच राहतो आपण. अस्ताव्यस्त घरामुळे आपल्याला वाटतं की मी अजूनही तयार नाही. पण खरं म्हणजे आपण वस्तूंमध्येच इतकं अडकतो की स्वतःच्या स्वप्नांसाठी आपल्याकडे वेळच उरत नाही. डिक्लटरिंग म्हणजे फक्त वस्तू कमी करणं नाही, तर आपल्या आयुष्यामध्ये नवीन संधीसाठी जागा तयार करणं आहे. आता मी ही युट्यूब चॅनल चालू केलं आहे, तर दिवसातील बराच वेळ माझा व्हिडिओ शूट करणे, एडिट करणे, SEO करण्यामध्येच जातो. आणि प्लस घरातील बाकीची कामं तर काही कमी होत नाहीत. तीही कामं करावी लागतात आणि हेही काम करावं लागतं. अशा वेळी जर सगळीकडे पसारा असेल तर युट्यूबचं काम करायलाही मन होत नाही. म्हणून मैत्रिणींनो, मी असा विचार करते की जर मला घरकाम पाहून युट्यूबचंही काम करायचं आहे, त्याच्यासाठीही 4-5 तास मला काढावा लागेल वेळ, तर मी माझा टाइम कसा ऍडजस्ट करू? आणि यासाठी मला एकच उत्तर सापडलेलं आहे, मिनिमॅलिझम. जर घरामध्ये वस्तू कमी असतील, जर घरामध्ये वस्तू मोजक्या असतील, ज्या आवश्यक आहेत त्याच असतील, तर आणि तरच मी घर आणि युट्यूब किंवा दुसरं काही तुम्ही जर करत असाल, तुमचा पार्ट टाइम जॉब असेल किंवा एखादा जॉब असेल, तर ते तुम्ही सांभाळू शकता व्यवस्थितपणे. नाहीतर
ओढाताण ही नक्की होणार. कारण आपल्या गृहिणींना जॉब करत असेल किंवा पैसे कमवत असेल तरी सुद्धा घरातलं एकही काम चुकत नाही. ते तर आपल्याला करावंच लागतं. म्हणून आपणच आपल्या फायद्यासाठी, आपणच आपल्या मानसिक शांततेसाठी, आपणच आपल्या स्वास्थ्यासाठी, आपणच घरातील वातावरण चांगलं राहावं यासाठी काय करू शकतो. बाकीचे लोक आपल्याला मदत करायला प्रत्येक वेळी येणार नाहीत. सिंहाचा वाटा हा घरकामामध्ये आपलाच असतो, गृहिणींचाच असतो. मग अशा काय गोष्टी करता येतील? किचनमध्ये कमी सामान असेल, कपाटामध्ये कमी कपडे असतील, घरामध्ये कमी वस्तू असतील तर त्या भांडी घासण्याचा, कपडे धुण्याचा किंवा सर्व काही वस्तू आवरून ठेवण्याचा वेळही वाचेल. म्हणून दर महिन्याला मी डिक्लटरिंग करत असते आणि त्याचा मला भरपूर छान फायदा झालेला आहे आणि तसाच तुम्हालाही व्हावा म्हणून तुमच्याशी या गोष्टी मी शेअर करत आहे. आणि माझ्या बऱ्याचशा मैत्रिणीही हे सगळं करतच असतील, किंबहुना याच्यापेक्षा जास्त गोष्टी करत असतील. 5वा पॉइंट म्हणजे तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष करू लागता. हे नुकसान अनेक गृहिणींना जाणवतही नाही. संपूर्ण दिवस त्या घर, स्वयंपाक, साफसफाई, आवरणं आणि रात्रीपर्यंत पूर्ण थकून जातात. मग स्वतःसाठी वेळच उरत नाही. पण एक प्रश्न स्वतःला विचारा, मी खरंच कामामुळे थकले आहे की अनावश्यक वस्तूंमुळे वाढलेल्या कामामुळे थकलेले आहे? कारण जर घरामध्ये वस्तू कमी असतील तर साफसफाई कमी होईल, आवरणं कमी होईल आणि स्वतःसाठी जास्त वेळ आपण काढू शकतो. आज तुमच्या घरातलं एखादं कपाट किंवा एखादा किचनचा शेल्फ निवडा. प्रत्येक वस्तू हातात घेताना स्वतःला फक्त 2 प्रश्न विचारा. ही वस्तू माझ्या आयुष्यामध्ये उपयोगाची आहे का? ही वस्तू मला आनंद देते की फक्त घरामध्ये जागा व्यापते? आणि जर ती वस्तू तुम्हाला आनंद देत नसेल, तितकीशी उपयोगाची नसेल आणि फक्त घरामध्ये अडगळ बनून पडलेली असेल तर त्या वस्तू बाजूला ठेवा. आजच लगेच त्या फेकून द्या किंवा दुसऱ्याला द्या असं मी म्हणत नाही. आजच निर्णय घेण्याची गरज नाही. त्या फक्त वेगळ्या ठेवा, बाजूला ठेवा काही दिवस. 2-3 दिवसांनी पुन्हा त्या पहा. बहुतेक वेळा त्या वस्तूंची आपल्याला खरंच गरज पडत नाही. आणि जेव्हा तुमच्या हे लक्षात येईल की या वस्तू नसल्या तरीही माझं काही अडत नाही, तरीही मला काही फारसा फरक पडत नाही, तर अशा वस्तू बाहेर देऊन टाका. अशा वस्तू घरातून बाहेर काढा. मित्रांनो, घरातला पसारा हा फक्त अस्ताव्यस्त करत नाही, तर तो तुमचं मन थकवतो, तुमचा फोकस कमी करतो, नात्यांमध्ये ताणतणाव वाढतो आणि तुमच्या स्वप्नांसाठी असलेली जागाही कमी करतो. कारण स्वप्न पाहायला, स्वप्न पूर्ण करायला वेळच राहत नाही. मैत्रिणींनो, आतापर्यंत आपण हे पाहिलं की घरातला पसारा हा आपला वेळ, पैसा, मनःशांती, नाती आणि आपली ऊर्जा कशी हिरावून घेतो. पण आजचा प्रश्न खूप महत्वाचा आहे. जर आपण वर्षानुवर्ष डिक्लटरिंग केलंच नाही तर त्याची खरी किंमत काय मोजावी लागते? आणि उत्तर आहे, आपण फक्त वस्तू साठवत नाही, आपण नकळत ताण, जबाबदाऱ्या आणि अपूर्ण आयुष्यही साठवत राहतो. चला, शेवटचे काही महत्वाचे मुद्दे पाहूया. पहिला पॉइंट म्हणजे प्रत्येक वस्तूची एक किंमत असते. आपल्याला वाटतं ही वस्तू फक्त कपाटात पडली आहे, पण खरंच ती फक्त जागा व्यापते का? नाही. तर प्रत्येक वस्तूची किंमत असते. ती साफ करावी लागते, तिची जागा राखावी लागते आणि गरज पडली की तिला शोधावं लागतं. घर बदलायचं असेल तर ती वस्तू देखील हलवावी लागते. म्हणजे आपण फक्त वस्तू ठेवत नाही, आपण तिची जबाबदारीही आयुष्यभर उचलत असतो. म्हणून प्रत्येक नवीन वस्तू घरात आणण्याआधी एक प्रश्न स्वतःला विचार, मी ही वस्तूच नाही तर तिची जबाबदारीही स्वीकारायला तयार आहे का? दुसरा पॉइंट म्हणजे जास्त वस्तू म्हणजे जास्त निर्णय आणि जास्त थकवा. सकाळी कपाट उघडल्यानंतर कपाटामध्ये 40 ड्रेस किंवा 40 साड्या असतात, पण तरीही आपण म्हणत असतो, घालायला काहीच नाही, कोणती साडी घालू? माझ्याकडे तर चांगली साडीच नाही. असं का बरं होतं? कारण पर्याय जास्त असले की निर्णय घेणं कठीण होतं. यालाच डिसिजन फटीग असं म्हणतात. घरात जितक्या अनावश्यक वस्तू कमी असतील तितकंच दैनंदिन आयुष्य हे आपलं सोपं होतं. निर्णय घ्यायला आपल्याला सोपं जातं. निर्णय घ्यायला कमी वेळ लागतो आणि जास्त वेळ आपण जगण्यासाठी देऊ शकतो. तिसरा पॉइंट म्हणजे वस्तूंना नाही तर आठवणींना जपा. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. अनेक जण म्हणतात की ही वस्तू माझ्या आईने दिली आहे, ही कपडे आठवण म्हणून ठेवलेले आहेत, हे भांड माझ्या आजीच्या हातचं आहे. म्हणजे अगदी
ती व्यक्ती वयस्कर झालेली असते आणि त्या व्यक्तीच्या आई वडिलांची आठवण म्हणून त्या व्यक्तीने ती वस्तू ठेवलेली असते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आठवणी ह्या वस्तूंमध्ये राहत नाही, त्या आपल्या मनामध्ये राहतात. जर एखादी वस्तू वर्षानुवर्ष फक्त धूळ खात पडली असेल, आता ती आपल्याला वापरातही येत नसेल, तर तिचा फोटो काढा आणि ती आठवण म्हणून मनात ठेवा. पण घरात जागा अडवणारी प्रत्येक वस्तू ठेवणं गरजेचं नाही. चौथा पॉइंट म्हणजे डिक्लटरिंग हा एकदाचा प्रोजेक्ट नाही, की आज केलं म्हणजे झालं, या महिन्यात डिक्लटरिंग केलं म्हणजे झालं, तर ती जीवनशैली आहे. म्हणजे प्रत्येक वेळी काही दिवसांनी आपल्याला डिक्लटरिंग करावंच लागेल. खूप लोक ही वर्षातून एकदा मोठी साफसफाई करतात, यात्रेच्या आधी किंवा उन्हाळ्यामध्ये किंवा दिवाळीच्या आधी, आणि 2 आठवड्यांनी पुन्हा घर भरायला लागतं. का? कारण आपण वस्तू कमी करतो, पण नवीन वस्तू आणण्याच्या सवयी मात्र बदलत नाही. मित्रांनो, डिक्लटरिंग म्हणजे कमी खरेदी करणं, विचारपूर्वक खरेदी करणं आणि जे आहे त्याची कदर करणं. आणि जेव्हा ही सवय लागते तेव्हा आपलं घर आपोआपच नीट दिसायला लागतं, आपोआपच नीट राहायला लागतं. 5वा पॉइंट म्हणजे शेवटी तुम्ही मागे काय सोडणार आहात. हा प्रश्न थोडासा वेगळा आहे, पण स्वतःला एकदा नक्की विचारा. आजपासून 20 किंवा 30 वर्षांनी तुमच्या मुलांना तुमच्याकडून काय मिळावं असं तुम्हाला वाटतं? नको असलेल्या गोष्टींनी, नको असलेल्या वस्तूंनी भरलेली कपाटं, की शांत, आनंदी आणि व्यवस्थित घरात राहण्याची, व्यवस्थित घरात जगण्याची सवय? आपण आपल्या मुलांना वस्तूंपेक्षा सवयींचा वारसा दिला तर तो आयुष्यभर त्यांच्यासोबत राहील आणि त्यांचं आयुष्य सुखकारक, समाधानी व्हायला मदत होईल. चला तर मग आजपासून सुरू करण्यासाठी 5 सोपे नियम सांगते. नियम पहिला, 1 इन 1 आउट. म्हणजे घरामध्ये एक नवीन वस्तू आली तर जुनी वस्तू बाहेर गेली पाहिजे. दुसरा नियम म्हणजे 15 मिनिटांचा नियम. दररोज फक्त 15 मिनिटं एका छोट्या जागेवर काम करायचं. एखादा कप्पा, एखादी शेल्फ, संपूर्ण घर हे एकाच दिवशी आवरण्याचा प्रयत्न करायचा नाही. तिसरा नियम म्हणजे प्रत्येक वस्तूची ठरलेली जागा ठेवायची. एखादी वस्तू वापरली की ती पुन्हा त्याच जागी, तिच्या योग्य जागी ठेवायची. हा छोटासा नियम घर कायम नीट ठेवतो. चौथा नियम म्हणजे गरज आणि इच्छा यामधला फरक ओळखायचा. कोणती गोष्ट खरेदी करण्यापूर्वी स्वतःला विचारायचं, मला याची खरंच गरज आहे का, की हे फक्त मला आत्ता आवडलं आहे म्हणून मी हे घेत आहे. 5वा नियम म्हणजे परिपूर्णतेचा हट्ट सोडायचा. तुमचं घर हे अगदी परिपूर्ण इंस्टाग्राम सारखंच दिसायलाच हवं अशी गरज नाही. महत्वाचं हे आहे की घर तुम्हाला शांतता देतं का? आणि जर उत्तर हो असेल तर तुम्ही योग्य दिशेने जात आहात. मित्रमैत्रिणींनो, डिक्लटरिंग म्हणजे फक्त घरातल्या वस्तू कमी करणं नाही, ते म्हणजे अनावश्यक ताण कमी करणं, वेळ परत मिळवणं, पैसे वाचवणं आणि मन हलकं करणं आणि खरंच महत्वाच्या गोष्टींसाठी जागा निर्माण करणं. लक्षात ठेवा, भरलेलं घर श्रीमंतीचं लक्षण असू शकतं, पण मोकळं, व्यवस्थित आणि शांत घर हे शहाणपणाचं लक्षण असतं. आजच एक छोटंसं पाऊल उचला, कारण घरातली प्रत्येक अनावश्यक वस्तू बाहेर गेली की तुमच्या आयुष्यामध्ये एका नवीन शक्यतेसाठी जागा तयार होते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना हा नक्की शेअर करा, ज्यांना या व्हिडिओची गरज आहे. भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.